नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसामुळे शहरी पुरांच्या धोक्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आलं आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगानं सूचना देण्यात आल्या आहेत. घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच फ्लॅश फ्लूटचा धोका निर्माण होऊ शकतो. नद्यांच्या प्रवाहात सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यामध्ये नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करावेत. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचं निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर CSSRच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज आणि रस्ते पायाभूत सुविधांसाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे आणि फीडर संरक्षण युनिट तैनात करावे. कोकण आणि वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणात पाणीसाठा, विसर्ग यांचा नियमित आढावा घेण्यात यावा. संभाव्य अतिवृष्टीच्या दृष्टीनं आपत्तीपूर्व सूचना SMS, सोशल मीडिया आणि स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात याव्यात. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 9 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील माखणी या ठिकाणी 74.8, राणी सावरगाव 66 मिलीमीटर, पूर्णा तालुक्यातील पूर्णा या ठिकाणी 69.5, सुडावा या ठिकाणी 73 मिलीमीटर, कावलगाव 66 मिलीमीटर, पालम तालुक्यातील पालम या ठिकाणी 81.3, चाटोरी 66, बडवस 67.3 आणि पेठशिवणी या ठिकाणी 126.3 मिलीमीटरची नोंद ही घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 24 तासामध्ये सरासरी 55.5 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली असून वसमत तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 89.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 30 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. कळमनुरी तालुक्यातील 5 आणि वसमत तालुक्यातील 6 अशा एकूण 11 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी व वाकोळी प्रत्येकी 70.3 मिलीमीटर, आखाडा बाळापूर आणि वारंगा मंडळात प्रत्येकी 103 मिलीमीटर .3, डोंगरकडा मंडळात 108.8 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील वसमत आणि हयातनगर मंडळामध्ये 128.8, आंबा 96.5, गिरगाव 65.3, टेंभुर्णी 76.8 आणि कुरंदा मंडळात 88.8 मिलीमीटर पावसाची नोंद ही घेण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून 77,000 क्युसेस विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळं येलदरी धरणातून आज दुपारी 2 वाजता विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. येलदरी धरणाखालील पूल पाण्याखाली जाणार असल्यामुळे जिंतूर सेनगाव हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन येलदरी पूर नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आलं आहे. मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार रवींद्र वायकर यांच्या नेतृत्वामध्ये परभणी लोकसभा प्रमुख राजू कापसे पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील करंजा येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्यांना मदतीचं सहकार्य केलं, जेणेकरून शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळेल. या संकटात शेतकरी बांधवांना आधार देणं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी आपली जबाबदारी आहे, असं राजू कापसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज या गावचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.
पाण्याचं थैमान झालं या गावामध्ये. या घराच्या वर 10-10 फूट वर पाणी होतं. समुद्रासारखं इतकं मोठं या गावातल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्यातीलच आपले शिंदे साहेब आहेत, ह्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आज यांचे पूर्ण ते कोंबड्याचं हे वाहून गेले, जनावर वाहून गेलेत, घरामध्ये पूर्ण पाणी आहे. आणि अशा प्रसंगी माननीय रवींद्रजी वायकर साहेब यांनी ही बातमी बघितली. तात्काळ मला सकाळी फोन केला, परभणीला होतो. मला म्हणले की राजू, ताबडतोब जा, त्यांना काय मदत लागते त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सहकार्य करा आणि येणाऱ्या दसऱ्याच्या नंतर ह्यांची यादी पूर्ण बनवून आणा. दसऱ्यानंतर आपण ह्यांना संपूर्णपणे सहकार्य करू, मदत करू, असं साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी आज इथे आलेलो आहे आणि आज ह्या गावाची परिस्थिती बघितली तर निश्चितच माझी सरकारलाही विनंती राहील की कारंजा गावाकडे, तालुका आपला परांडा येतो, त्याच्यामध्ये सरकारच्या वतीने या गावास आणि ह्यांच्या आजूबाजूच्याही परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर माझी एक विनंती राहील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, आमचे एकनाथजी भाई शिंदे साहेबांना, तसेच अजितदादांना की या गावाकडे लक्ष द्या आणि या गावाला पुनर्जीवन कसं देता येईल ह्याच्यासाठी आपण मदत करावी. परभणी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री शिवाजी तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं अभियंता दिन सत्कार सोहळा आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉक्टर आनंद पात्रीकर, प्रमुख अतिथी म्हणून नांदेड येथील गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर मनीष कोकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अभियंता आशिष पराशर, RD मगर, रमेश शेरे, दत्तात्रय आंभोरे, तसेच महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष अभियंता नारायण चौधरी, प्राचार्य डॉक्टर शाहिद ठेकिया, भारत डोली, प्राध्यापक BR शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर मनीष कोकरे म्हणाले, अभियंता म्हणजे समस्येवर उपाय शोधणारा विचारवंत, जिथे अडचण तिथे शोध, नवकल्पना आणि सुधारणा करणारा व्यक्ती होय. एखाद्या समस्येवर तात्पुरता नव्हे तर शाश्वत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधणं होय. कार्यक्रमास नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी येथून जवळ असलेल्या पेडगाव येथे रेणुका माता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आत्तापर्यंत या शिबिरामध्ये 100पेक्षा जास्त तरुणांनी रक्तदान आणि रक्तगट तपासणी करून घेतली. दिवसभर रक्तदान करण्यासाठी युवकांची रांग ही सुरूच होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.